नाही म्हणून म्हटलं एक्सरेस काढून घेऊ. आपल्याला एक्सरे पण नाही लागणार. मी म्हटलं तर मी डायरेक्ट एमआरआय मध्ये सांगतो तुम्हाला. मला वाटलं या इकडे. विचारा. दुखलं का इथं? हा इथं दुखलं का? हा. जास्त हा दुखतो का? हा दुखतो तुला थोडा प्रॉब्लेम मोठा आहे यांच्या कमरामध्ये. चौथ्या, पाचव्या आणि 6व्या मध्ये गॅप. L4 प्रायमरी जास्त आहे. इकडे बघा, हा जो गॅप आहे इथे कमरामध्ये गॅप पडून तुम्हाला झाले 8 ते 10 वर्ष. म्हणून तुम्हाला कमरामध्ये 2-3 महिने जाईल टिच्चं मध्ये चमक त्यालाच म्हणतो किंवा टिच्चं. पण गोळी खाल्ली, थोडं चोळचाळ केलं, बॉम्बिंग लावला की बरं होऊन जाईल, शेकवलं वगैरे. आता काय झालं, याची जी गादी असते ती फाटून बाहेर आली 5-6 महिन्यांनी. गाडी बाहेर आल्यामुळे हिनर कमी दिली पाहिजे. ब्लड सर्क्युलेशन डोक्याला, मांडीला, गुडघ्याला, पोटीला, टाचीला होते. टाचीला मी दाबलं की कापतील बघा. लागले का? म्हणून कमरापासून याचा उजवा पाय दुखतो, जड पडतो, रग लागते, कळ लागते, मुंग्या बसून उठले झोपत उठले का वाकडं वाकडं चालतं. असं बसले, मांडी घातली, गुडघ्या बसली का जड पडतो, वजीर पडतो, कळलं हो की नाही? आपल्यालाच म्हणतात सायटिका आलं, म्हणजे मांडक्यामध्ये गादी सरकली नजर हे समजतं एमआरआय मध्ये. एक्सरेमध्ये फक्त गॅप दिसतो, झीज दिसतो. गादी सरकते, नस सरकते ते दिसतं एमआरआय मध्ये. एमआरआय करायला असतो 5,000 रुपये, 6,000 रुपये खर्च. समजलं का? तुम्हाला मी एमआरआय मध्ये सांगतो. जे मी सांगितलं बरोबर सांगितलं, चुकीचं सांगितलं. डॉक्टरांनी सांगितलं असं झीज झाली की आपल्याला सांगितलं नाही काय पाहुण्या म्हणून माझ्याकडे त्याला 3 दिवसांनी फरक पडेल, 10 दिवसात कळलं. मी 10 दिवस कंटिन्यू आले तर फरक पडेल. कायमचं बरं व्हायचं असेल. पण जसा बीपी डायबिटीज एकदा आजार लागला तसा मणक्याचा आजार पण लागला. एकदा लागल्यानंतर तो पूर्ण 100% बरा होऊ शकत नाही, त्याला पुढं पण तिला 3 दिवसांनी फरक पडेल, 10 दिवसात कवर आहे. पण 80% कवर होईल, 20% हा मरेपर्यंत राहणार. आता इथून पुढे ते 15 ते 20 किलोपेक्षा जास्त वाकून वजन उचलू शकत नाही, जास्त वाकून काम करू शकत नाही. वाकून काम केलं, वजन उचललं, कमरात झटका बसलं, यांना त्रास परत पुढची 3 महिने कमराचं बेड लावायचं. बेड लावूनच काम करायचं, प्रवास करायचं. पण 10 दिवस करणं झाली तेव्हा ते प्रॉपर आणि पूर्ण बरं. समजलं का? जे मी सांगितलं पटलं की नाही पटलं? मी तुम्हाला रेकॉर्ड करून दिलं आहे, तुम्हाला तो व्हिडिओ देतो मी. पालतो झोपायचं नाही, पालतो झोपायचं नाही, 15 ते 20 किलोची पुढे वजन उचलायचं नाही, जाड गादी जाड सोपे बसायचं झोपायचं, बिना बेल्टचा प्रवास किंवा काम नाही करायचं. समजलं? आयुष्यभर लक्षात ठेव. हे जे मी सांगितलं जाऊन एमआरआय करायचं, चुकीचं नाही करायचं, तुमच्या पैसे नाही भरले एवढी गॅरंटी माझी. समजलं का? अजून काय दिला थोडा एवढं जे सांगितलं. किती मोठे डॉक्टर गेले तर सांगणार नाही, एवढं सांगतील का? बाकीचे पेशंट डॉक्टर 1,000-500 पण का न झोपा आजी. आणि बिना पेन केलं तर तुम्हाला 3 दिवसात पूर्ण कमी करून दाखवतो. एक पण गोळी ना देत करा शिवाय करा. झालं आम्ही दिलं थोडं ना. ऑपरेशन व्हायला का तुमचं? नाही काही अहो आम ढिलं सोडा तुम्ही. दम लागला का ग? फिरा इकडे आला त्या साईडला जो दुसरा फिरा इकडे आला. काय होणार? अंग ढिलं सोड बर का. करा शिवाय पुढे दुखतो. यही तकड लागली. गेली का नाही? अंग सोडू नका, मी एकदम हळू डोज एकदम ओके. आता पण कळ लागली लय नाजूक. तिकडे काही पाहिलंच नव्हतं. नाही बाबा, एकच टाइम नाही का म्हणता. पालक गेली चमक गेली. थोड्या वेळाने बरं वाटतं. डॉक्टरच्या बाजूला कविता झालं